ऐकलंस रे बाबा, आणलंस रे माझ्या वच्ची घराकडे परत. इतके दिवस त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले, पण त्याची काय भेट होईल असं वाटत नाही होता. पण आता ह्याच्या पुढे मात्र आमचं सांभाळ कर. जी काही चूक झाली असतात ती पदरात घाल तुझ्या, आणि सांभाळ कर आमचं. अण्णांना काही करणार नाही. हा मग किती बोलवता असा नाहीये तास बरा हा की नाही. हा चोंट्या, आता 10-1 दिवसात माझं आयुष्य बदलणार आहे, सगळं चांगलं होणार आहे. पण अण्णांचं काय? त्यांनी नेहमी त्यांचा स्वार्थ दाखवलाय. आता माझ्याही काही इच्छा आहेत ज्या मला अण्णांकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत. कसली हो इच्छा? सांगेन, जा तू. आणि हो, अण्णा इथे ताबडतोब कसे येतील याची व्यवस्था कर. कळतंय ना तुला? हा बरा. गो आणलं असतंय, पण तिचा आवाज तुझ्यासारखो नसतो. तिका तुझ्यासारखो असो आरडाओरडा करूक जमला नसता. काय काय म्हणूचा म्हणजे तुमका? का इतक्याच म्हणूचा, ह्या घरात तुझी जागा घेणारा दुसरा कोण येऊ शकत नाही. काहीतरी तुमचा आपला. के बाय माझे यू केवढं घरू. ओ काय लक्ष नाही तुमचा घराकडे ना. झाडू खया खया झाडू. बस वाईस गप्र. तुका चायचो घोट देतय तेवढी वाईट चाय घे. हा मग काय तुका करूच आता कर. शिस्त म्हणून नाही खोतांका. दळली मेली लक्षणा. हा खोत म्हणतात स्वतः. काय अवस्था करून ठेवल्यास हो घराची. बोलवलेला असा पाटणकर बाईंनी. काय काम? ता माका काय माहित नाही, पण लय लय भडकलेले असत. हा नुसते आग ओकतात. हा आग कशी विजवायची तर माका बरोबर कळता. काय रे अण्णा काय गेले? ते गेले. हा ते येतील येतील. ठेवायचं ठेव ठेवू सांगितले ना त्यांनी. हा जा. गावठी दिसता. निल्या भारी भारी. या काय? घाबरू नका, दुसऱ्या गावाचा आहे रिक्षावाला. खय जातोस? जात नाही, आपण जातोय दोघं. ओ तुम्ही आता समोर बघूनच चालवा. काय बोलतोस तू? काय बोललोय? अगो शोभा, काय शोभाचा काय? तू काय बोलतोस? तू का समजता? शोभा नाया. डोळे फुटले असत काय तुमचे? काय बोलतास? खूळ लागला काय माका? खूळ लागलेला. आता हुडकून आणलंय ना त्याका घराकडे. ह्या बघा लक्षात ठेवा, आता जर परत असे वागलास ना तर आम्ही दोघा जण तोंड घेऊन निघून जावा. वता चाय आधी, वता त्या चाय. हा
देतात हा चाय बस. घे घे गो पी घे चाय. ओबाड बघलंस काय अर्षा? तू कोण असस काय असस या गावात कळला ना? अगो कसे झाले आहेत बघ गो केस तुझे. हा या बघ आता ना बाहेर जायचा नाही असा हा घराच्या सांगून ठेवतोय. खय जातलंय आता मी ज्याच्यासाठी गेलंय ता झाला हा. त्याका सांग परत असा खय जाऊ नको म्हणान. किती सासवेक त्रास देता या शोभा. इंदू काय गो तुझी सून तुका अशी त्रास देता काय? काय बघतोस बघतोस काय असा? तुका काय बोललंय त्याचा राग इला? अगो पण तुझी काळजी वाटता म्हणून बोलतय ना गो. शोभा आता 4 दिवस घरात ना खय बाहेर जायचा ना या. काय सांगता येता कळता ना तुका? नाहीतर माझ्यासारखा वाईट कोण ना या. गो इंदू इंदू सांग ह्या का शोभाक सांग. या बघ ऐकत नाही जरा पण. अण्णा या ना लवकर. थांबा अण्णा तुम्ही सोलून द्या ना. मी जेव्हा
तू बरंच काही दिलंस. पाटणकरांसारखा नवरा, सुषमासारखी मुलगी, पण मी नाही सांभाळू शकले माझं घर, माझा संसार. अण्णांवर भाळली. ही आयुष्यातली खूप मोठी चूक केली आहे मी. या माणसाने माझ्यापासून माझं सगळं हिरावून घेतलं. माझी माणसं, माझा संसार, अगदी माझं अस्तित्व, माझं पावित्र्य सगळंच हिरावून घेतलं. पण यापासून लांब जायची वेळ आली आहे. या पुढच्या माझ्या प्रवासात मला मागच्या भूतकाळाची सावलीही सोबत नकोय. माझ्या सुषमाला खूप शिकवायचंय, खूप मोठं झालेलं बघायचंय. त्यासाठी फक्त मला शक्ती दे. अण्णा, अण्णा, काय आहे अण्णा? कुठे गेला होतात तुम्ही? किती घाबरले होते मी. एकट्याक टाकूसही नाही मी. बरं चला, आता घरी जायला उशीर होतोय. चल, अरे देवा, माझी चप्पल तुटली. नवीन घेऊ. नाही, नवीन नकोय मला. खूप आहेत माझ्याकडे. अण्णा, ही चप्पल हातात धरा. ऐकल्याने तर भानावर तरी येतील. माधवा, मी काय म्हणतोय, लई येळ झालो. इंदू अजून खाली येऊक नाही. मी वर जाऊ काय? नाही तर शोभाक सांगतोय. शोभा, गो. तू गप्रो. माधवा, आमचा हैसर ना आवडलेला दिसत नाही. सगळा चांगला चाललेला असताना आमच्या मुळात तुमका किती त्रास. आम्ही राहताव ना. तसा पण तकलेर छत नाही असा नाही ना. काय असत तर मी सांगू की एक ना. तुम्ही लय केलास आमच्यासाठी. आम्ही येता. चल गो बच्ची. शोभा, चल गो बाय. चल चल, ये ये गो.